गडचिरोलीमध्ये नक्षल चळवळीला मोठा झटका बसलाय। 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण झालंय। महिला नक्षल नेता तारक्काचं सुद्धा आत्मसमर्पण झालंय। सर्व 11 नक्षलवाद्यांवरती 1 कोटींचं बक्षीस होतं। उत्तर गडचिरोली नक्षल मुक्त करणार असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलंय। दक्षिण गडचिरोली सुद्धा लवकरच नक्षल मुक्त करणार असं फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीस साहेब आहेत आणि फडणवीस साहेब यांचा पहिल्यांदा गडचिरोली दौरा आहे, तर आपली काय पाहिजे? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। सकाळी आम्ही गर्दीवाडाच्या अधोरी 77 वर्षानंतर लोकांना एसटी मिळाली। आमच्या पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्यामुळे रस्ते झाले आहेत, पुलिस झाले आहेत। आज पेरगुंडाला देखील नवीन आउटपोस्ट तयार झालेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढते आहे। आपण कोनसरीच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं, त्यामुळे गडचिरोली आता स्टील सिटी होण्याकडे एक नवीन पाऊल आपण पुढे केलेलं आहे। 20,000 लोकांना रोजगार मिळतो, 10,000 लोकांना मिळालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या लॉज उद्योगाने आपले जे 6,000 कर्मचारी आहेत त्यांनाच 1,000 कोटी रुपयाचे शेअर सर्टिफिकेट दिलेलं आहे, तर त्यांनाच मालक बनवलेलं आहे। मला वाटतं ते फार महत्त्वाची गोष्ट आहे। आता एका हँडलचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आहे आणि आपले चांगले काम केलेले जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत। आणि त्यासोबत 11 अत्यंत मोठे केडर नक्षल हे आज आत्मसमर्पण करतात। मोठे नक्षल जे आहेत आत्मसमर्पण करत असेल माहिती आपण दिलेली आहे। हे जे नक्षल आहेत यामुळे आता गडचिरोली कुठेतरी नक्षल मुक्त आहे। गडचिरोली हळूहळू नक्षल मुक्त होतेच आहे। नॉर्थ गडचिरोली झाली आहे, साऊथ गडचिरोली पण एकूणच म्हणजे गडचिरोली जिल्हा जो आहे तो नक्षल मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याची माहिती आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आशिष अग्रवाल, गडचिरोली।